दर्शन सेवामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड काँग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची नुकतीच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांचा मुदखेड काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला। मुदखेड येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नवनिर्वाचित पत्रकारांचा पुष्पहार व सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या सत्कार समारंभास माजी उपनगराध्यक्ष करीम खान साहब, युवक काँग्रेसचे गिरीश कुत्तावर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण, गंगाधर डांगे, विश्वनाथ पवार, अतिक अहमद, शिवानंद देवके, रमेश बोडके, वेदांत शेवटे, सुरेश ढगे, गौस मुल्ला, कुलदीप मल्लेवार, मोहिनभाई फुलारी, भीम पाटील महाद्वाड यांच्यासह राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्य तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले। मुदखेडच्या सामाजिक, शैक्षणिक व लोकशाहीच्या हितांच्या प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा निराधार यावेळी व्यक्त करण्यात आला। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। विचार या पत्रकार जे नवीन कार्यकारिणी झाली, या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून आमचे ज्येष्ठ पत्रकार उत्तमरावजी हनुमंते साहेब यांची निवड झाली। सर्वप्रथम त्यांना मी अभिनंदन करतो। तसेच बाकी विविध पदावर गागलवाड साहेब, तालुका उपाध्यक्ष पदावर आमचे मित्र अब्दुल रजाक, वने साहेब, राहुल अप्पाजी चौदंते, आमचे मित्र धम्माजी यांची सर्वांची निवड झाली, त्याबद्दल मी शहर काँग्रेस कमिटीतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो। आता मित्र हो, आता थोडा पहिले नवीन आम्ही जे पहिले तुमची निवड झाली पत्रकारांची, आम्ही त्याचा सत्कार केला आणि तुमच्यामध्ये थोडे गट, आता हे बघून आम्हाला ते शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेची आठवण आली। म्हणजे तुमचा गट वेगळा, त्यांचाही गट वेगळा। आता आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे, गट तुमचे वेगळे असले तर तुमच्या पत्रकारितेमध्ये दम तेच असली पाहिजे। आमचे मार्ग, आता आम्ही शहरामध्ये जे काम करतो सगळ्यांना माहिती आहे, काँग्रेस पक्षाचे आम्ही 4 नगरसेवक आहेत आणि पूर्ण आमची टीम खंबीरपणे विकासासाठी, शहर स्वच्छ याच्यासाठी आम्ही काम करतोय। और याच्यासाठी आम्ही जे भी काम करतो, गरज तुमची भी आवश्यकता आहे, तुमच्या लेखणीची धार आम्हाला गरज आहे। सत्ताधार हवेत आहेत, त्यांना खाली आणायचं काम तुमच्यात आहे। आम्हाला विनंती एवढीच करायची आहे की आमचे जे काही असतील प्रश्न, मुख्य शहराचे असतील, तालुक्याचे असतील, आपण आपल्या लेखणीतून मार्गी लावावे आणि आम्हाला पूर्ण आमचे काही चूक असेल तर आम्हालाही मार्गदर्शन करावे, जेणेकरून सत्ताधार आम्हाला खेचण्याचं काम करायचंय। मुख्य शहरासाठी आम्हाला योगदान चांगलं द्यायचंय, जास्त सगळ्यांना जायचंय, त्याच्यावर जास्त बोलणार नाही। पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही पत्रकार संघाच्या मुदखेड तालुका अध्यक्षपदी आमचे मित्र उत्तम हनुमंते यांची निवड झाल्याबद्दल व त्यांचे सहकारी म्हणजे रजाक भाई, आमचे गागलवाडजी, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र जयराम वने, त्यानंतर राहुल अप्पा व कोलते यांचे सर्वांची या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी शुभेच्छा देतो। मी या प्रसंगी एवढीच विनंती करतो, काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे, आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत आणि पत्रकार संघटना सुद्धा या ठिकाणी पुरोगामी विचार श्रेणीची या ठिकाणी कार्यान्वित झाली। मी पत्रकार बंधूंना मी विनंती करतो, माझ्या पक्षाच्या वतीनं आम्ही मुदखेड शहराच्या व तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये प्रश्न घेऊन आंदोलन करण्याची आमची या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून आमची प्रामाणिक भूमिका आहे। या भूमिकेला प्रसिद्धीच्या माध्यमातून सहकार्य करणं हे आम्ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। आम्हाला वेळोवेळी तुमचं सहकार्य असावं ही विनंती करतो आणि नवीन कार्यकारिणीला मी माझ्या वतीनं, माझ्या जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व सेलच्या वतीनं मी शुभेच्छा देतो। भावी काळामध्ये मुदखेड तालुक्यातील पत्रकारांच्या हातून मुख्य शहराचं विकासाचं मार्ग, या ठिकाणी विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमची लेखणी चलल या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मनोगत मी थांबवतो। धन्यवाद। आज मुख्य शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुरोगामी पत्रकार संघाचे जे नवनिर्वाचित नियुक्त्या झाल्या, सर्वप्रथम ते आमचे
ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमराव हनुमंते हे अध्यक्ष आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो व त्यांच्या पूर्ण टीमचं. त्याच्यात उपाध्यक्ष म्हणून आमचे मित्र अब्दुल रजाक आहेत, दुसरे आमचे मित्र आप्पा चौदंत आहेत, दुसरे आमचे मार्गदर्शक म्हणून रमेश वाणी, हे सर्व ज्येष्ठ आहेत. आणि गागलवार साहेब या सर्व टीमचं मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यांनी पक्षाच्या वतीने या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष करीम खान साहेब, दुसरे पत्रकार आमचे मोठे बंधू गंगाधर डांगे, दुसरे आमचे मित्र मुजीबभाई, रमेश बोडके, शिवानंद देवके, सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने तुमचा मान सन्मान या ठिकाणी ठेवला. तुम्हाला फोनवर आपण या ठिकाणी आलात, मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आपण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात आणि काँग्रेस पक्षाचे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र विश्वनाथ पवार भावी तालुका अध्यक्ष आहेत. त्यांनी मी एवढं सांगू इच्छितो, नगरपालिकेपासून मी खरं तर हनुमंत यांचं लेखणीतून त्यांनी जे वर्तमानपत्रामध्ये त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी वाणी त्यांची अशी स्ट्रॉंग आहे की जनतेच्या प्रश्नाच्या माध्यमातून हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असो किंवा विरोधकांच्या ह्याच्यातून असो की त्यांची एक लेखणी अतिशय सुंदर आहे. त्यांचं मी खरंच खूप कौतुक करतो हनुमंते साहेबाचं. मी त्यांचा 1 वर्षाचा माझा त्यांचा सहवास आहे, त्याच्यापूर्वी कधी आपला संबंध आला नाही जास्त, नगरपालिकेच्या माध्यमातून आपला सहवास आलेला आहे. तुमचं खूप जेवढं कौतुक करावं तेवढं मी या ठिकाणी कमी असं समजतो. तुमची लेखणी अतिशय सुंदर आहे. पुन्हा आमचे मित्र धम्मा आहे, यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य लाभते. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, आपण सर्वांची या ठिकाणी पुरोगामी पत्रकार संघ म्हणून तुमची निवड झाली. जनतेच्या कामासाठी आपण प्रथम प्राधान्य द्यावे आणि आम्ही आज जरी सत्तेत विरोधक असून आमच्या ज्या ठिकाणी जनतेसाठी आम्ही आवाज उठवसाल ते आपल्या माध्यमातून, आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण जनतेसाठी सदैव तत्पर राहावे एवढीच अपेक्षा करतो. पुनश्च एकदा सर्व या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन आलात, मी सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच पत्रकार बंधू आणि इतर काही कार्यकर्ते आणि सर्व धर्मीयाचे जे नेते मंडळी असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, सामान्य जनता असेल आणि सर्वभाषीय राजीव गांधी, राहुल गांधी, खरगे साहेब, आपले खासदार या ठिकाणी चव्हाण साहेब आणि सर्व या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटला. 1-2 वर्ष या ठिकाणी या कार्यक्रमाला जरी आलो नसलं तरी 15 ऑगस्टला या ठिकाणी आलतो आणि या ठिकाणी त्यांनी मला सहकार्य सुद्धा केलं. त्या ठिकाणी मी सर्व धर्म समूहाच्या माझ्या शर्टावर मी लिहिलं होतो की सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता असे अनेक कार्यक्रमाचे मी कोणत्याही कार्यक्रमामधून प्रत्येक 15 ऑगस्ट असो, 17 सप्टेंबर असो, 26 जानेवारी असो, सर्व कार्यक्रमामध्ये एकात्मतेचा संदेश देणारा हा ग्रामीण भागातला शेतकरी माणूस आहे. तरी या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटला. काही दिवसापूर्वी मी या ठिकाणी मराठा समाजाचा असल्यामुळे मला जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी मला या सर्वांनी सहकार्य केलं. एकच नगरसेवक नाही, हे अध्यक्ष साहेब असतील, त्याच्या अगोदरच्या काळात सर्वांनी मला सहकार्य केलं. म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये सरासरी जातीभेद वगैरे कसल्याही प्रकारचा नाही. त्यासाठी मी या काँग्रेस कमिटीला आणि आपल्या या पत्रकार बंधूला तर एवढी मी शुभेच्छा देतो की हे लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहे. त्यासाठी पत्रकार हे यांना मी विनंती करतो की आमचे काही शेतकऱ्याचे ग्रामीण भागातले जे प्रश्न असतात, शेतीचे असतात, कोणत्या भानगडीचे असतात, त्याच्यासाठी सत्यतेने आता सांगितलं की त्यांनी आम्ही कोणत्याही पक्षाचे बांधिलके नाहीत आणि त्याच्यासाठी सत्याचा धर्म त्यांनी स्वीकारावा. असेच या ठिकाणी जे काही गट जरी पडले असले तरी त्यात गट सोडून आपल्या तालुक्यासाठी एकत्र राहावं हीच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. घेतो. या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष करीम खान साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गंगाधर डांगे आणि शिवानंद देवके, हरीभाऊ गोतावा आणि आमच्या पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष माननीय उत्तम हनुमंते साहेब, या ठिकाणी आम्हाला आमच्या टीमला तुम्ही सर्वजण बोलून आमचा जो मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी आता काही पत्रकार बांधव बोलत असताना किंवा मान्यवर बोलत असताना म्हणत होते की बातमी ही एका फेवरची येणार नाही.
तर आता मी सांगू इच्छितो की त्या निमित्तानं इथे 2 पत्रकार संघटना तयार झाल्यात. आता त्या पत्रकार संघटनेनं एक फेवर बातमी छापली तर आम्ही विरोधात छापणार नाही, किंवा त्यांनी विरोधात छापली म्हणून आम्ही फेवर छापणार नाही. जी सत्यता आहे ती पडताळू आणि तीच बातमी छापण्याचा 100% प्रयत्न करू. आम्ही कोणाच्याही पक्षाच्या किंवा कोणाच्याही धनलोभाला किंवा कसल्या आमिषाला बळी न पडता गोरगरिबाचे कामं कशी होतील, कोणाला न्याय, हक्क, अधिकार कसे मिळतील यासाठी सर्व बातम्या छापू. त्यासाठी आम्हाला काही कष्ट झाले, काही हानी झाली ते सहन करू, पण आम्ही कोणाच्याही विरोधात किंवा कोणाच्याही बळीला आमिष पडून आम्ही कोणतीही चुकीची बातमी छापणार नाही. या पत्रकार संघटनेचा आम्ही सदस्य म्हणून तुम्हाला अशी या ठिकाणी वेळ देतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि मला बोलायचं होतं, पण आता वेळ नसल्यामुळे मी थोडक्यात हातात घेत आहे. आणि त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आमचा मान सन्मान करून थोडा खाली सत्कार केला, त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. पत्रकार संघाच्या मुदखेड तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाली अध्यक्ष म्हणून, त्याबद्दल मी पत्रकार संघाचा व माझे सहकारी मित्र पत्रकार यांचा आभार मानतो. पत्रकार संघामध्ये आम्ही मराठी पत्रकार परिषदेमध्ये आज इतके वर्ष झालं काम करतो. काही निवडणुका बिनविरोध झाल्या, काही निवडणुका विरोध झाल्या, पण असं निदर्शनास आलं की बाबा इथं आम्हाला कुठेतरी सवतीची वागणूक मिळते. जातीवर म्हणणार नाही, पण आम्हाला कुठेतरी सवतीची वागणूक मिळते असं लक्षात आलं. काल निवडणूक झाली, ते काय सांगले तुम्हाला माहित नाही. काल निवडणूक झाली पण त्याच्यामध्ये फ्रॉड झालं. पत्रकार ज्याच्याजवळ पेपर नाही असे बरेच पत्रकार आणून त्यांनी नावनोंदणी करून तिथं मतदान करायला लावलं आणि या बाबी पूर्ण लक्षात आल्या होत्या. मग त्यासाठी आम्हाला दुसरी संघटना करणं भाग पडलं. तर सर्व पत्रकारांनी मला प्रस्तुत संघटनेचं अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यासाठी काँग्रेस पक्षानं इथं बोलावलं. मी त्यांचे माझ्या पत्रकाराच्या वतीने, संघटनेच्या वतीने मी आभार मानतो.